राज्यासह देशभरातले लाखो पर्यटक कोकणात दाखल होतील आणि अर्थातच इथं आल्यानंतर तुम्हाला नवीन एक गोष्ट पाहायला मिळणार आहे। कारण की पर्यटकांसाठी कोकणातील कातळ शिल्प संशोधन आणि वारसा केंद्र हे रत्नागिरीमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्या दालनामध्येच आत्ता मी आहे। जर आता आपण बघितलं तर कातळ शिल्पांशी निगडीत प्रत्येक गोष्ट इथं आहे। अर्थात मानवी उत्क्रांती जी म्हणतो त्या संबंधित असलेली प्रत्येक गोष्ट त्याचा अभ्यास तुम्हाला इथं करता येणार आहे। अर्थात मी ही माहिती तुम्हाला सांगण्यापेक्षा मी निसर्ग यात्री संस्थेचे सुधीर रिजूड आहेत, त्यांना भाई रिजूड असं देखील ओळखलं जातं, त्यांच्याशी बोलणार आहे। भाई, अनेक वर्ष तुम्ही ह्यावरती काम करताय, मागची 15-1 वर्ष अधिक झाली असतील काम करताय। इथं येणाऱ्या पर्यटकांना नेमकं काय काय पाहायला मिळणार आहे आणि हे जे संशोधन केंद्र सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह नेमके कुणाकुणाचे आहेत? आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की गेले अनेक वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कातळशिल्प रत्नागिरी जिल्ह्यातनं पुढे येत आहेत। ही कातळशिल्प मानवी संस्कृतीच्या इतिहासातला एक खूप मोठा अशा प्रकारचा वारसा ठेवा आहे। हा वारसा ठेवा जतनासाठी आमच्या प्रयत्नांना आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचं एक पाठबळ लाभलेलं आहे आणि त्या पाठबळाच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे। ह्या संशोधन केंद्र किंवा हे संशोधन करत असताना आता आम्हाला IIT मद्रास, IIT हैदराबाद, JNU यासारख्या मोठ्या संस्थांची मदत या ठिकाणी लाभत आहे। या केंद्राच्या निमित्ताने इथेच एक छोटं माहितीचं दालन तयार करण्यात आलेलं आहे आणि या माहितीच्या दालनामध्ये कातळशिल्प आणि कातळशिल्पाच्या पाठीमागचे वेगवेगळे पैलू, म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की कातळशिल्प हे पाहायची गोष्ट नाही, ती अनुभवायची आहे। मग ते अनुभवत असताना ते वेगवेगळे पैलू आपल्याला समजणं गरजेचं असतं आणि हे पैलू ह्या माहिती दालनाच्याद्वारे लोकांना देण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। तुम्ही आत्ता या कातळ केंद्रामध्ये उभेच आहात, तर तुम्हाला इथे एक पहिलं आपल्याला आपण कोकणचं एक टेरिन मॉडेल इथे मांडलेलं आहे की ज्या ठिकाणी सह्याद्रीपासून अरबी समुद्र हा जो सगळा भूप्रदेश आहे, हा भूप्रदेश लोकांना समजावा की कातळशिल्प नक्की सडा म्हणजे काय याच्यासाठी हे टेरिन मॉडेल मांडलेलं आहे। तर तुम्ही ह्याच्याच बाजूला जर पाहिलं तर आत्तापर्यंत मिळालेली कातळशिल्पांची ठिकाणं, त्या ठिकाणांचा नकाशा आहे, कातळशिल्पांमधली विविधता मांडली गेलेली आहे। आर्ट एव्होल्युशन म्हणजे काय, हे कशा प्रकारे आर्ट एव्होल्युशन झालं माणसाच्या जीवनामध्ये, या हातांच्या ठशापासून इमारतीपर्यंत हा प्रवास इथे मांडण्यात आलेला आहे। तसंच सडा म्हटल्यानंतर सड्यावरची असलेली जी विविधता आहे, जैवविविधता आहे, त्याचा आणि ह्या कातळशिल्पांचा काय रिलेशन आहे हे मांडायचा प्रयत्न आहे। आणि हा सगळा प्रवास ह्या मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातला आहे, त्यामुळे मानवी उत्क्रांती कशी घडत गेलेली याचं पण एक दालन या ठिकाणी केलेलं आहे। त्याचसोबत ह्या सेंटरमधनं जो रिसर्च चालू आहे त्या रिसर्चच्या माध्यमातून मिळत असलेल्या ज्या विविध गोष्टी आहेत, काही पुरावे आहेत, उदाहरणार्थ दगडी हत्यारं आहेत आपल्याला, ती दगडी हत्यारांचं सुद्धा या ठिकाणी लोकांना पाहण्यासाठी, लोकांना हाताळण्यासाठी इथे ठेवण्यात आलेली आहेत की ही दगडी हत्यारं काही हजार वर्षांपूर्वीची आहेत आणि हे अप्रत्यक्षरित्या कातळशिल्पांच्या कालखंड ठरवण्यासाठीचे पुरावे आहेत। सो आलेल्या सगळ्या माणसांना ही कातळशिल्प आणि त्याच्या पाठीमागचे पैलू कळावे या दृष्टिकोनातून हे माहिती केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे। त्याचसोबत इथे विविध प्रकारची ब्रोशर्स ठेवलेली आहेत। अधिक माहिती एखाद्याला जर घेणं अपेक्षित असेल तर त्याच्यासाठी काही ब्रोशर्सही या ठिकाणी ठेवलेली आहेत। त्याचसोबत हे परीक्षण कसं चालतं, ते दगडी हत्यारं कशी पाहिली जातात, ती कशी साफ केली जातात वगैरे, ह्याच्यासाठी एक लॅबही, ते लॅबमध्ये सुद्धा आलेला सर्वसामान्य माणूस भेट देऊ शकतो। आणि अनुषंगाने हा जो कातळशिल्पांचा जो 360 डिग्री जो अभ्यास चालू आहे, वेगवेगळ्या प्रकारची डॉक्युमेंटेशन चालू आहेत, सर्वे चालू आहेत, काही प्रकारची फोटोग्राफीचे विविध मॉडेल्स आपण हे करतो आहे आणि त्याचं एकत्रीकरण करण्यासाठी ह्या रिसर्च सेंटरची एक निर्मिती करण्यात आलेली आहे। माझ्यामध्ये कातळशिल्प विषय समजून जर घ्यायचा असेल तर कातळशिल्पाच्या ह्या दालनाला सगळ्यांनी अवश्य भेट द्यावी। नक्कीच, म्हणजे आपण असं गमतीनं म्हणतो की माकड आणि माणूस याचा एक संबंध आपण एक कायम जोडतो। सो मला वाटतं त्याही पूर्वी कदाचित त्या सगळ्या गोष्टी जात आहेत आणि अगदी माझ्या माहितीमध्ये असं कळतं आहे की अगदी 12,000 वर्षापूर्वीच्या ह्या सगळ्या गोष्टी किंवा हा ठेवा आहे। आणि विशेष गोष्ट हीच आहे की ह्या सगळ्या गोष्टी किंवा ही सगळी दगडी अवजारं किंवा ज्या काही दगड छोटे छोटे सापडलेले आहेत ज्याचा मानवी उत्क्रांतीशी जवळचा संबंध आहे, ही ते दगड किंवा त्या अवजारं, त्या गोष्टी ह्याच कोकणातल्या सड्यावरती सापडलेल्या आहेत। त्याच्यामुळं एक उत्सुकता जी असते, मानवाचा उत्क्रांती किंवा मानवाची उत्क्रांती कशी झाली, त्याच्याशी निगडीत कोणत्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, इनफॅक्ट कातळ शिल्पांशी निगडीत असलेल्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला ह्या दालनामध्ये आल्यानंतर नक्की मिळणार आहेत। त्यामुळे कोकणात आलात तर या दालनाला नक्की भेट द्या। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.